तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो होतो, बस एवढंच. नाही, आरोप काय नाही आहेत. न्यायप्रविष्ट मॅटर आहे. न्यायदेवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नसण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसलंय, न्याय देईल, ठरवल त्यावेळेस. हे बघा, न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं. असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करणारच काय खरं असतंय? आरोप हे बघा, आता न्यायालयात आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय. खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं की काय सरकारला? असंही काय असू शकतं. पण न्यायदेवता न्याय करल. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधीच. हे लय दिवसाचं आहे ते. नाही, घटनाक्रम सांगायला की नाही ते आता. हा, ते पार 13-14 वर्षाचा विषय आहे तो. आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालयात ते टिप्पणी करू नये, कारण न्यायदेवता न्याय दे, या एवढं मात्र फिक्स. एवढं जालन्यावरून जर तुम्ही इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या? अहो साहेब, जालन्याहून आलोय म्हणजे न्यायदेवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय लय मोठा थोडा झालोय मी? कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. नाही, ते पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय. परंतु न्यायदेवता आता न्याय करल तिथं, त्यामुळं ते आता न्यायप्रविष्ट असल्याने त्याच्यात काही बोलू नये. तारीख होती अगदी बरोबर, पण ते आता तारीख होती, मी आलोय त्याच्यावर. आता मध्ये असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही. न्याय मंदिर खरंच न्याय करेल त्याच्यात. शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले 26 कोटी मराठा समाजासाठी वापरण्यासाठी फायदा झाला असता. तुम्हाला काय वाटतं, ज्या शासकीय योजनांसाठी 26 कोटी रुपये शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला? आतापर्यंत झाला नाही, इथून पुढं पण नाही होणार. त्यांना त्यांची बाजू दाखवायची. फक्त समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण, मुस्लिम बांधवात पण, बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली, ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्यात. पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच, हे सिद्ध झाले, देऊन टाका ना. बीडमध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय, तुम्ही स्वतः आवाहन केलं होतं. परत एकदा काय आवाहन कराल दोन्ही समाजाला? कारण विनाकारण वातावरण खराब होतं. आता थंड झालंय, परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा, कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये. सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता, आता पण दादा शांत आहे. पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही, म्हणून आपण 22-23 दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं आहे की शांत राहा म्हणून, आणि 100% शांत राहतील. त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे. करतात की नाहीत बघू. काय होतंय असं बीडमध्येच काय होतं? कारण काय? कारण समोरची पार्टी आरोप करते, तुम्ही भाषण देताना काही जातीवादाचे उल्लेख केले, त्यामुळे हे सगळं पेटवतं. मी आत्तापर्यंत बोललो नाही जातीविषयी, एक शब्दही बोललो नाही. प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली. मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेलं नाही, दुखवणार सुद्धा. नेते हे विरोध करतात म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त, कारण नेता हा कोणाचाच नसतो, त्यांना विरोध करतो. परंतु आपल्याला गावखेड्यात राहायचं आहे. ओबीसी बांधवाचं, मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक ताट आहे. आपल्याला एकमेकात राहायला लागतंय. यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही, म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा. आणि शांत आहेत, फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं, पण ते करत नाहीत. बहुतेक त्यांना शांतता बिघडायची असेल 4 तारखेला. तुम्ही पाडापाडीची भाषा सुरू केली, 5 पिढ्यापर्यंत पाडा, ती जातच संपवा, जी मराठ्याने संपवून, अशा शब्द आल्यामुळं ते सगळं वातावरण चिघळलं गेलं. पाडा तर कुणीही म्हणतं, ते बी म्हणतात एकामेकाला पाडा. मग ती काय जातीवाद असतो का? तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा. मग काय थोडा जातीवाद येतो? मी बोललो नाही, मी बोललोच नाही, मी नावच नाही सांगितलं दादा. नाही, मी निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो म्हणल्यावर तुम्हाला वाढायला लागले तुम्ही त्याच्यात. बीड आणि जालन्याचे रिझल्ट काय असेल की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगाल ते लोकांनी ऐकले,
नाही नाही, पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी आहे. परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही, माझा समाज नाही. मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा. तसं म्हणलं असतं तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली असती. जनतेला अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. फक्त त्यांना एवढंच सांगितलंय पाडा, पण मताची ताकद दिसली पाहिजे. मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा, आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही. तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची, मग विधानसभेला बघू, नाव घेऊन पाडू. मग तुम्ही नाव न घेता थेट इशारा दिलेला आहे. आता हे विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते. त्याचं काय काय होतंय, ते पालकत्व त्यांच्याकडे, पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे ही त्यांची जबाबदारी. परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना, त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आव्हान, पण ते सांगत नाहीयेत. पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही. 4 तारखेपासून म्हणजे 4 जून पासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित होण्यासाठी. ते जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये